अनैतिक प्रेम एक सत्य घटना आधारित मन हेलावून टाकणारी कथा. ही कथा सत्य घटनांवर आधारित असून काही नावे व स्थळं बदलण्यात आली आहेत. उद्देश कोणालाही दुखावणे नाही. ही कथा फक्त समाजाला आरसा दाखवणारी आहे. सुरुवात एका साध्या ओळखीची. संध्या एक साधी, शिकलेली, 32 वर्षांची विवाहित स्त्री होती. तिचं लग्न गजाननसोबत झालं होतं. गजानन एक सरकारी शिक्षक होता. त्यांचं लग्न 8 वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यांना एक 6 वर्षांचा मुलगा होता, आरव. संध्याचं आयुष्य व्यवस्थित चालू होतं, पण तिचं मन मात्र सतत अस्वस्थ असायचं. गजानन शांत, शिस्तप्रिय, पण थोडा कोरड स्वभावाचा होता. संध्याला प्रेम हवं होतं, स्पर्श, संवाद आणि आपुलकी. पण गजानन नेहमी आपल्या कामात व्यस्त असायचा. अशातच एक दिवस संध्याच्या आयुष्यात विकास आला. विकास तिच्या मुलाच्या शाळेतला एका खाजगी शिकवणी वर्गाचा शिक्षक होता. तो उंच, देखणा, स्मार्ट बोलणारा आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांनी स्त्रियांना सहज भुरळ घालणारा. पहिल्यांदा जेव्हा संध्या त्याला भेटली, तेव्हा फक्त आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल बोलण्यासाठी भेट झाली होती. पण हळूहळू त्यांच्या भेटी वाढल्या. शिक्षण, मग हवापाणी, मग वैयक्तिक आयुष्य. बोलणं वाढत गेलं आणि त्या बोलण्यात नकळत एक वेगळी गुंतवणूक तयार झाली. संध्या आणि विकास यांच्यातील संवाद रोजचे झाले. मोबाईलवर मेसेज, फोनवर गप्पा, व्हॉट्सॲपवर मधुर शुभेच्छा, गुड मॉर्निंग ब्युटिफुल पासून ते गुड नाईट माय डिअर पर्यंत. संध्याच्या आयुष्यात हीच तर उणीव होती, कुणीतरी आपल्याशी प्रेमाने बोलावं, आपल्या भावना समजून घ्याव्या. विकास तिला तिची खास जागा देत होता, ज्या जागेची संध्या 8 वर्षांपासून वाट पाहत होती. पण विकास विवाहित नव्हता. त्याच्या नजरेत संध्या म्हणजे मॅच्युअर, सुंदर आणि भावनिकदृष्ट्या खोल स्त्री होती. त्याला तिच्याशी असलेला संबंध फक्त शारीरिक नव्हता, पण त्याला माहिती होतं की हा प्रेमाचा मार्ग थेट धोक्याच्या दरवाज्यापर्यंत नेतो. एक दिवस संध्याने त्याला विचारलं, आपण जे करतोय ते बरोबर आहे का, विकास? विकास थोडा शांत झाला. म्हणाला, बरोबर चूक मी ठरवू शकत नाही संध्या. पण इतक्या दिवसांनी तुझ्या डोळ्यांत एक वेगळी झळक बघतोय. तीच खरं उत्तर आहे. त्या दिवसानंतर दोघं अधिक जवळ आले. हळूहळू त्यांच्या भेटी गुप्त झाल्या. संध्याने गजाननवर बहाण्यांचं जाळं पसरवलं, एकदा मैत्रिणीचं आजारपण, दुसऱ्या वेळेस माहेरी जाणं, तर कधी महिला मंडळाची मीटिंग. विकास आणि संध्या शहराबाहेर लांबच्या रिसॉर्टमध्ये वेळ घालवू लागले. तिथे त्यांचं शरीर एक झालं, मन तर आधीच गुंतलेलं होतं. पण एका संध्याकाळी, गजाननच्या मित्राने एका हॉटेलमध्ये संध्याला विकाससोबत पाहिलं. संध्याचं आयुष्य एका क्षणात उघडं पडलं. गजानने संध्याला घरी विचारलं, खरं सांग, काही लपवत आहेस का? संध्या थथरली, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचं शरीर थरथरत होतं. शेवटी तिने सगळं सांगितलं, विकासबरोबरचं नातं, भावनिक आणि शारीरिक दोन्ही. गजानन काहीच बोलला नाही. त्याने त्या रात्री नुसती एकच वाक्य बोलली, मी तुला माफ करतो, पण आपलं नातं इथंच संपतं. गजानने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. संध्या तिच्या मुलासोबत माहेरी गेली. विकासनेही तिला साथ देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण जसजसे दिवस गेले, विकासही दूर होऊ लागला. एकाकीपण आणि पश्चाताप. आज संध्या एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तिचा मुलगा तिच्या एकुलत्या एक कारणासाठी तग धरतो. विकास कधीच परत फिरला नाही. तो कुठे गेला, काय झाला, संध्याला अजूनही माहीत नाही. कधी कधी रात्री ती आपल्या एकट्या खोलीत बसून विचार करत राहते. हेच का होतं मला हवं? हाच का होता खरा प्रेम? अनैतिक संबंध एखाद्या क्षणापुरतं सुख देऊ शकतात, पण ते आयुष्यभराचं दुःख बनून राहतात. प्रेम असावं, पण सत्य, संयमी आणि इमानदार. लग्नात जर संवाद कमी झाला, तर तो वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण एक चूक आयुष्यभर रडवू शकते. 10 वर्षांनी मुंबई. एका कंपनीत रिसेप्शन डेस्कवर बसलेली 42 वर्षांची संध्या आता पूर्णपणे बदललेली होती. चेहऱ्यावर परिपक्वतेचं तेज, पण डोळ्यांत एक शांत, खोल दुःख. तिचा मुलगा आरव आता 16 वर्षांचा होता, हुशार, शांत आणि आईला कायम साथ देणारा मुलगा. त्याच्या वाढदिवशी, संध्याने त्याला विचारलं, काय हवं तुला गिफ्ट? आरव म्हणाला, आई, मला काही गिफ्ट नको. फक्त एकदा बाबांना भेटायचंय. तुम्ही परवानगी द्याल का? संध्या गप्प झाली. तिने आरवला कधीच गजाननबद्दल वाईट बोलू दिलं नव्हतं. त्या रात्री ती गजाननला कॉल करते. अनेक वर्षांनंतर त्याचा आवाज ऐकते. संध्या. त्याचा आवाज शांत होता. आरवला तुला भेटायचंय. त्याच्या वाढदिवशी. संध्या थोडक्यात बोलली. तो माझा मुलगाच आहे. या शनिवार-रविवारी पाठव. गजानन म्हणाला. शनिवारी संध्या आरवला ट्रेनमध्ये बसवते. ती एकटी घरी परतते आणि खिडकीजवळ बसून भूतकाळात हरवते. 2 दिवस तिने मोबाईल जवळ ठेवला. आरवचा फोन येईल म्हणून वाट पाहत राहिली. पण रविवारी संध्याकाळी, फोन आला, पण आरवचा नव्हे. विकासचा होता. संध्या. तिला क्षणभर बोलता आलं नाही. मी परत आलोय भारतात. तुला भेटायचं होतं. तुझा नंबर अजून लक्षात होता. त्याचा आवाज शांत पण ओळखीचा. संध्या थथरली. कशासाठी विकास? आता काय उरलंय आपल्या नात्यात? विकास म्हणाला,
तू अजूनही तशीच आहेस, मला माहीत होतं, मी पळून गेलो. पण मी कारण सांगायला तयार आहे. संध्या गप्प होती. ती विचारात होती, हा फोन स्वीकारावा की विसरून जावं? विकास तिला एका कॅफेमध्ये भेटतो. तो थोडा म्हातारा वाटत होता, पण डोळ्यांत तोच जुना ओलावा होता. मी नोकरीनिमित्त दुबईला गेलो होतो. तुझ्या घटस्फोटानंतर मला वाटलं, मीच कारण आहे. मला स्वतःला माफ करता आलं नाही. म्हणून मी पळून गेलो. तो बोलत होता. संध्या फक्त ऐकत होती. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो संध्या. तो म्हणाला. संध्याने विचारलं, हे प्रेम आहे का, की पुन्हा एक मोह? रात्री ती घरी परतली. आरवचा कॉल आला. आई, बाबांनी माझी खूप काळजी घेतली. त्यांनी तुझ्याबद्दल आदराने बोललं. मला त्यांच्याकडे परत जायचं नाही. मला तुलाच पाहिजे. संध्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिच्या मनात आता दोन वाटा होत्या. एक जण गेला होता आणि परत आला होता. आणखी एक तिचं मूल, तिचं खरं जीवन. विकासने दुसऱ्यांदा तिला प्रेम देण्याचं वचन दिलं. पण संध्याने त्याचं प्रेम स्वीकारलं नाही. ती म्हणाली, जेव्हा मला तुझी गरज होती, तू नव्हतास. आता मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर उभी राहिले. मला अजून कोणाचं प्रेम नकोय, कारण माझ्या आयुष्यात माझ्या मुलाचं प्रेमच पुरेसं आहे. प्रेम हे नात्यांच्या चौकटीत राहून असावं, नाहीतर ते अनैतिकतेच्या खाईत आपलं सर्वस्व गमावतं. संध्या हरली नव्हती, ती शिकली होती. आणि तिचं भविष्य आता तिच्या मुलाच्या डोळ्यांत होतं, जे खरं, शुद्ध आणि कायमस्वरूपी होतं.